आम्ही नकाशा बिकाशा केलता चपातीचा असा त्रिकोण चौकोन केलता तर डॅन आमचा काळोखातला समुद्र बघ. अरे खुळ्यावर केदार भावा गोव्यामध्ये येऊन साहेब जेवण करणार. आज काय करणार? आज काय बेत आहे तुमचा? आज अंडा करी बनवायचा बाबा. आता भाजी बनवत आम्ही अंड्यावर आलो आणि अंड्यावरून आम्ही अंडा करी राहतो. आता अंडा करी नंतर का नाही युट्यूबवर बघून गोव्याला समुद्रावर नेतो. कुठे समुद्र? अवय समुद्र दिसतोय कसा? असं काय नाही सोड तुला नेणार. तू काय घाबरू नकोस. विचारायला परत समुद्र कुठे दाखव म्हणून. तर त्याला म्हटलं बघ आपल्या गॅलरीचा डायरेक्ट दिसतो समुद्र तो. आणि ते म्हणून ते म्हणायला लागलं की याला नेणार आहेस का नाहीस? 100% नेणार आहे भावांनो. ते हे जे एक चांगली खोश आपण आज पूर्ण करूया 100%. समुद्र असला भारी दाखवला का नाही आपल्याकडचा पण दाखवूया जरा पुढे पण दाखवूया. खुश झाला पाहिजे. तेवढा लांब ना आलाय तिकीटचा खर्च करून आलाय. तर पिक्चरला तरी बसलाय तर जरा दाखवूया की ट्रेलर आपला कसा असतोय संध्याकाळचा गोव्याचा. अरे भाई अरे चाईला मरदा जॉब मला एवढा वेळ झाला का नाही आला मला. आणि तू बी झोपलायस आत्ता उठलायस? खोळ्या बघितलास काय? 7 वाजल्यात खोळ्या. अरे मी दुपारी जेवलो. अरे रे 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 आपल्याला 4ला जायचं होतं, 5ला जायचं होतं. काय सगळे माझं पण काम वाटत नाही. काय विषय नाही. चल थोडंसं आवर कुठं बाहेर जाऊन या. चल सकाळपासून आलायस आणि ठीक आहे पुढचा एक दिवस वाढूया आणि खरं थोडंसं आवर कुठं तर जाऊन या इथनं खालीच. शे यार हे सकाळी आलेलं पाणी नाही त्यामुळे थांबलो. दिवस गेला. आता मी मला यायला वेळ झाला म्हणून दिवस गेला. सकाळी पाणी नाही म्हणून त्याचा निम्मा दिवस गेला. उठलं जेवलं त्याला झोप म्हणलं आणि परत संध्याकाळी मला जॉबवर यायला वेळ झाला त्यामुळे आणि अखंड दिवस गेला. आता पूर्ण काय नाही. शी थोडंसं लाईटनं जातं कुठनं तर कॉर्नरवरनं घेऊन येतो जरा असा मस्तपैकी जरा दाखवून जरा हवा बिवा जरा हवेत जरा घेऊन आणतो. जरा हवेत दिवस सगळीकडे घेऊन आणतो जरा तेवढंच ते खुश राहते. नाहीतर ते काय सारखं रूममध्ये बसून आणि मग काय ते इतर कमी तर चांगलं होतं तिकडं. थोडंसं काय विषय नाही ना काय थोडंसं आवर चल जाऊन या म्हणजे जाऊन चल. केदार चल तुला रात्रीची राईड देतो. चल गोव्यातली की नाही आपण रात्रीची राईड करूया. आपण सकाळची चुकल्या तर उद्या तुला सकाळची राईड देतो. जरा संध्याकाळचा पण गोवा बघ जरा थोडंसं वातावरण थोडंसं आता जरा चिल्ड वाटायला की नाही. थोडंसं म्हणजे एवढं नॉर्मल आहे की नाही. नॉर्मल आहे. बापरे दुपारी पूर्ण घायला आणलेलं वातावरण आहे त्यामुळे हे पोरगं पण कधी त्याला आज जाऊन कधी झोप लागली हे त्याचं त्याला बी समजायला नाही. थोडंसं त्याला खाली घेऊन जाऊया. असं व्हायला नको की आलेल्या दिवशी पूर्ण दिवसच तो आज झोपला आणि म्हणायला नको त्यांना. काल मला बोलवून घेतला आहे इकडे एवढा औषधीनं आणि स्वतः ड्युटीला गेला आणि मला झोपवला रूमवर. त्यामुळं काय चला आज तर डॅन आमचा काळोखातला समुद्र बघ. तुला दिसणार तर काय नाही. आता आपण याच्यासाठी उद्या आणि परत येऊया. पण तुला आता काय घेऊन आलं माहिती का थोडंसं रूमवर बसून असं जरा कंटाळा असेल त्यामुळे थोडंसं समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकूनच जरा भारी वाटेल तुला का नाही. याला का आवाज कसं वाटायला? मस्त आहे एक नंबर. किती दिवसांना आलास तरी तू इकडं अशा वाढूत ते? झाले 1.5-2 वर्ष झाले. 1.5-2 वर्ष कधी गेलता तू? 1.5 वर्ष अगोदर? जास्तच 1.5-2 वर्ष. मला गणपती पोहायला जाऊन लेखा झाली 10-15 वर्ष. तू जर गणपती पोहायला आमच्याबरोबर आला असलास तर जवळपास याला 10 वर्ष झालीत. म्हणजे मी 10वीत आणि 8वीत 9वीत असताना आपण गेलो तिकडे. अरे ही वाळू वेगळी झाल्या काय भानगड? त्या वाळूसारखी नाही. अरे खुळ्यावर शपथ. अरे बरोबर झालं रे. मग पाणी येणार की नाही इथंपर्यंत? हे रात्रीचं कसं आहे माहिती काय थोडंसं समुद्राचं पाणी खवळलेलं असते रात्रीचं त्यामुळे काय होतं माहिती आहे का हे सगळं पाणी बाहेर इथंपर्यंत आहे. अरे जवळपास खुळ्या तिथंपर्यंत गेले तर विचार कर की तिथंपर्यंत या पुढे साधी वाळू आहे आणि इथंपर्यंत गेले म्हणजे हे पाणी बघ कसं बाहेरच असेल त्या हळूहळू की यालाच लागले ना बघा आलं. केदार मस्तपैकी फिरून तुला कसं वाटलं? छान वाटलं. लई दिवसानंतर असं मन फ्रेश झालं का नाही? फ्रेश झालं. चांगली गोष्ट आहे. हेच असतं रे जरा समुद्रामध्ये कसं आहे माहिती का निगेटिव्हिटी कॅप्चर करण्याची एनर्जी जास्त आहे पाण्याच्या साईडला. पाण्यात पण जायचं नाही आत. डिप्रेशनमध्ये असला तर कुठे जर पाण्यात आत जाशील. काय विषय नाही. आता जाऊया घरी. आता गाडी काढ्या आणि जाऊन आता घरी जाऊन आपल्याला वेगळीच पंगत करायची. घरी जाऊन आपल्याला कामं ठेवायची. चला केदार तुला हे रावात म्हणजे काय माहिती आहे का रे? नाही रे. रावात म्हणजे रुकी स्टॉप. हे रावात मतलब ना एक गोवन वर्ड है. गोवन मतलब अगर तू बोलेगा ना कि रुकिए स्टॉप
थोड़ा सा रुक जाइए, तो वो रावत बोलते उसको, रावत रावत राव 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 राव, ऐसे गोवा में राव 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 बोलते. आता ही जी रेल्वे आहे की नाही, ही मडगावकडनं त्या साईडला जाणार आहे कुठेतरी, म्हणजे त्या साईड आपल्या कोल्हापूर साईडला किंवा मुंबई साईडला, ही मडगाववरून जाणारी रेल्वे बरोबर आपल्या रूमच्या इथनं बरोबर एक 10 मिनिटं अंतर राहते. केदार भावा, गोव्यामध्ये येऊन साहेब जेवण करायला आज काय करणार, आज काय बेत आहे तुमचा? आज अंडा करी बनवायचा. बाबा तुला असं वाटत नाही ना गोव्यामध्ये बोलवून राहिलं आम्ही काम करून गेलो, आज काय वाटत नाही ना? काय नाही रे, थोडंसं आत्मनिर्भर व्हायला करावं लागतंय. तो आता नाही तर तुला नंतर करावाच लागणार आहे. पहिला मी पण म्हणजे आम्हाला माहीत नव्हते. पहिला आम्ही नकाशा बिकाशा केलता, चपातीचा असा त्रिकोण चौकोन केलता, आणि त्यानंतर मग आम्हाला समजलं जेवण कसं करायचं आहे. त्यानंतर मग आम्ही करत गेलो व्यवस्थित. मग आता कळते, तर अजून पण भाऊ मी भाजीमध्ये वीक आहे. जरा भाजी शिकवतोच काय व्यवस्थित, जरा शिकून घ्या आपण भाजी व्यवस्थित. तर आता आपण काय केलंय, काही नाव नाही त्याला, आपली स्वतःची रेसिपी केल्या. तर आता भाजी बनवत आम्ही अंडर आलो, आणि अंड्यावरून आम्ही अंडा करी राहतो. आता अंडा करीनंतर का नाही, हे यूट्यूबवर बघून काहीतरी केलं आहे, आणि हे काय झालं आमचं आम्हाला पण माहीत नाही. त्यामुळे आता आम्ही फक्त खायचं आहे आणि शांत बसायचं आहे. आणि जर काय लढतर झाली तर ते ॲक्सेप्ट करायचं आहे, कारण की आपल्याला माहीत नव्हती अशी अचानक मित्रमंडळामध्ये आमची रेसिपी घडलेली आहे. आपल्याला काही महिने नुसतं खाणे, शांत बसणे, चव वाईट लागली, एकमेकाकडे बघणे, हसत बसणे, ह्याच्याशिवाय आपण काय करू शकत नाही. आता राईस लावला आहे, हे आहे आता बुक्का पाडणे आणि पोटाचे खास कळगे भरणे. 2 मिनिटं आता जेवायची वेळ, त्यामुळे आम्ही काय केलं ते फक्त आम्हाला खायचं आहे. कसं पण असू दे, काय पण असू दे, हेनं केलं मी केलंय, आणि कसं जरी वाटलं तर आम्हाला एकमेकाच्या तोंडाकडे बघतच खायचं, त्यामुळे काही विषय नाही. तर चला आता मस्तपैकी जेऊया. चांगलं झालं रे, वाटलं नव्हतं काहीतरी केलं, चांगलं झालं रे. बापरे, चांगलं जमलेलं आहे, काहीतरी केलंय, खरं चव खतरनाक झाले, त्यामुळे एवढा काही विषय नाही. आता आम्ही दोघं एकमेकांकडे बघून हसायला लागलोय. तर झाले असते, वाईट झाले असते, काही विषय नाही. जरा मस्तपैकी जेव्हा तुम्ही बजून घ्या. तर चला आपण जेव्हा मस्तपैकी. आणि आता हे तुम्हाला ब्लॉग जर 100% आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर 100% सबस्क्राईब करायला विसरा नाही. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपला ब्लॉग तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळणार. चला, स्वीट ड्रीम्स, टेक केअर, शुभरात्री. चला पुढच्या ब्लॉगमध्ये आपण असंच भेटूया. चला.